नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत नोंद आपलं सहर्ष स्वागत करत आहे. आज दिनांक 25 ऑगस्ट 2024 वार रविवार. गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे. आज आपल्याला भाजीपाल्यांच्या दरामध्ये बदल पाहायला मिळू शकतो. तर शुक्रवार ते शनिवारपासून आपल्याला पावसाच्या सरी भरपूर ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याचबरोबर आवक आज आपल्याला भाजीपाल्यांचे तसेच कमी झालेली पाहायला मिळू शकते. तर त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज बदल पाहायला मिळणार आहे. तर चला तर पाहू की आज भाजीपाल्यांच्या दरामध्ये काय बदल पाहायला मिळते. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील. व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा. चला तर पाहू की आज मार्केटमध्ये काय परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. फ्लावरची क्वालिटी बघू शकता. त्याचबरोबर आपल्याला फ्लावरसाठी दर जे आहे ते आपल्याला पूर्णपणे कमी झालेले पाहायला मिळतात. तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 5 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 8 रुपयापर्यंत आपल्याला फ्लावरसाठी दर पाहायला मिळतात. तर आवक आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला मोठी घसरण फ्लावरसाठी पाहायला मिळते. पोपटी तशी ज्वाला मिरची आपण पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पोपटी मिरचीसाठी 35 ते 40 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक आपल्याला मोठ्या चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला 35 ते 40 रुपयापर्यंत आपल्याला पोपटी मिरचीसाठी दर पाहायला मिळते. रताळ्याची क्वालिटी पाहू शकता. तर कराड रताळे आपल्याला पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर कलर जो आहे आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर या रताळ्यासाठी आज साधारणतः 50 ते 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला रताळ्यासाठी चांगले दर जे आहेत आपल्याला आज पाहायला मिळतात. भुईमुग शेंगाची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला स्थिर असलेली पाहायला मिळते. तर दरामध्ये आपल्याला 50 ते 55 रुपयापर्यंत दर भुईमुग शेंगासाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी बरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला बरेच दिवसापासून कमी जास्त होताना पाहायला मिळतात. शेवग्याच्या शेंगाची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला शेवग्याच्या शेंगासाठी दर जे आहे ते आपल्याला 20 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक ही आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर शेवग्याच्या शेंगाचे दर जे आहेत ते आपल्याला बरेच दिवसापासून 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळालेले आहेत. शिमला मिरचीची क्वालिटी पाहू शकता. तर त्या चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शिमला मिरचीसाठी 30 ते 40 रुपये 1 नंबर टॉप क्वालिटीच्या साईजमध्ये दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 15 ते 20 रुपये किलोपासून आपल्याला शिमला मिरचीसाठी दर पाहायला मिळते. तर आवक आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला शिमला मिरचीसाठी कमी जास्त होताना पाहायला मिळते. काकडीची क्वालिटी पाहू शकता. चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला काकडी पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते 8 रुपये ते जास्तीत जास्त 12 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 5 रुपये किलोपासून काकडीसाठी दर पाहायला मिळतात. आवकी आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहेत ते आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात. बीन्सची क्वालिटी पाहू शकता. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 25 ते 30 रुपयापर्यंत बीन्ससाठी दर पाहायला मिळते. आवक ही आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला 25 ते 30 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीमध्ये दर पाहायला मिळतात. वाटाण्याची क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 50 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. आवक ही आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला क्वालिटीनुसार वेगवेगळे दर पाहायला मिळालेले आहेत. राजमाची क्वालिटी पाहू शकता. तर थोडीशी कमी क्वालिटीमध्ये तर चिकन लागलेल्या राजमासाठी आज आपल्याला दर जे आहे ते आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. क्वालिटी चांगली क्वालिटी आहे. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला 30 ते 40 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या राजमासाठी दर पाहायला मिळते. पावट्याची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पावट्यासाठी आज 25 ते 30 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून आपल्याला पावट्यासाठी दर पाहायला मिळतात. पुणेरी गवारची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला पुणेरी गवारसाठी आज 30 ते 40 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या गवारसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दरामध्ये आपल्याला घसरण पुणेरी गवारसाठी झालेली पाहायला मिळते. वांग्याची क्वालिटी पाहू शकता. तर त्याचबरोबर वांग्यासाठी दर जे आहेत आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः 20 ते 22 रुपयेपर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते. तर
हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपये किलोपासून आपल्याला वांग्यासाठी दर पाहायला मिळतात. आवक ही आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. जळ वांग्याची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः चांगल्या क्वालिटीच्या वांग्यासाठी 20 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतो. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 12 रुपये किलोपासून आपल्याला जळगाव वांग्यासाठी दर पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला दोडक्यासाठी 15 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दरामध्ये आपल्याला थोडासा बदल दोडक्यासाठी झालेलं पाहायला मिळते. आल्याची क्वालिटी पाहू शकता तर कवळ्या आल्यासाठी आपल्याला दर जे आहेत आपल्याला 20 ते 22 रुपये किलोपासून दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर त्याचबरोबर त्यात बऱ्यापैकी आल्यासाठी साधारणतः 30 ते 35 रुपये किलोपर्यंत आपल्याला कवळ्या आल्यासाठी दर पाहायला मिळते. तर मिडियम क्वालिटीमध्ये मिक्स आल्यासाठी आपल्याला साधारणतः दर जे आहे ते आपल्याला 50 ते 55 रुपयेपर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला मिक्स आल्यासाठी भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला स्थिरता पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहेत आपले 1 नंबर टॉप क्वालिटीच्या सातारा आल्यासाठी 70 ते 75 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता, त्याचबरोबर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी थोडासा आज 5 रुपयाचा बदल झालेला पाहायला मिळते. आवक थोडीशी आपल्याला कमी पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला आज 5 रुपयांनी वाढलेले पाहायला मिळतात. चवळीची भाजीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला चवळीची भाजी पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला 7 ते 8 रुपयापर्यंत आपल्याला एका क्वांटिटीसाठी दर पाहायला मिळते. आवक आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी पाहायला मिळतात. पुदिनाची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः पुदिनासाठी 5 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 8 रुपयापर्यंत पुदिनासाठी दर पाहायला मिळते. कांदापातची क्वालिटी पाहू शकता तर आपल्याला मातीने भरलेली कांदापात पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे आपल्याला 5 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपयापर्यंत एका गड्डीसाठी कांदापातसाठी दर पाहायला मिळते. शापूची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला शापू पाहायला मिळते. तर शापूच्या दरामध्ये आज आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळते. तर चांगल्या क्वालिटीमध्ये 5 ते 8 रुपयापर्यंत आपल्याला शापूसाठी दर पाहायला मिळते. तर आवक आपल्याला भरपूर आहे, त्याचबरोबर दरामध्ये आज आपल्याला थोडीशी सुधारणा शापूसाठी झालेली पाहायला मिळते. मेथीची क्वालिटी पाहू शकता तर कमी क्वालिटीमध्ये आपल्याला मेथी पाहायला मिळते. तर साधारणतः आपल्याला मेथीसाठी कमीत कमी हलक्या क्वालिटीमध्ये 8 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. आवक आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये जी आपल्याला आवक पाहायला मिळते तर साधारणतः दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये 15 ते 25 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. कोथिंबीरीची आवक आपल्याला पाहायला मिळते. तर कोथिंबीरीसाठी आज दर जे आहेत आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. तर पावसाने भिजलेल्या कोथिंबीरीला देखील साधारणतः कमीत कमी 20 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 30 रुपयापर्यंत आपल्याला कोथिंबीरीसाठी दर पाहायला मिळतात. आवक ही आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणावरती कमी झालेले पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. हिरव्या मिरचीची क्वालिटी पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला हिरवी मिरचीसाठी 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 20 रुपये पासून आपल्याला दर पाहायला मिळते. तर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला बरेच दिवसापासून 40 ते 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर मार्केटमध्ये आपल्याला आवक आपल्याला भरपूर पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला बरेच दिवसापासून 20 रुपयापासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 40 ते 45 रुपयापर्यंत आपल्याला मिरचीसाठी दर पाहायला मिळतात. काळी भारताची वांग्याची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः दर जे आहेत आपल्याला 10 ते 18 रुपयापर्यंत 1 नंबर टॉप क्वालिटीच्या काळ्या वांग्यासाठी दर पाहायला मिळते. ती क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर काळ्या वांग्याच्या दरामध्ये आपल्याला आज थोडीशी सुधारणा पाहायला मिळते. हिरवी काकडी पाहू शकता तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते आपल्याला हिरव्या काकडीसाठी थोडीशी दरमध्ये सुधारणा पाहायला मिळते. तर 10 ते जास्तीत जास्त 15 रुपये किलोपर्यंत आपल्याला हिरव्या काकडीसाठी दर पाहायला मिळतात. टोमॅटोची क्वालिटी पाहू शकता तर साधारणतः आपल्याला 1 नंबर टॉप क्वालिटीच्या टोमॅटोसाठी 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 7 रुपये किलोपासून आपल्याला टोमॅटोसाठी दर पाहायला मिळते. तर टोमॅटोच्या दरामध्ये आपल्याला घसरण दिवसेंदिवस पाहायला मिळते. तर आवक आपल्याला मार्केटमध्ये भरपूर होत असताना पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला कमी होताना पाहायला मिळतात.
भेंडीची क्वालिटी पाहू शकता. तर त्याचबरोबर आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर भेंडीसाठी दर जे आहेत आपल्याला चांगला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपयापर्यंत आपल्याला भेंडीसाठी दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 7 ते 8 रुपयापासून भेंडीसाठी दर पाहायला मिळतात. दुधी भोपळ्याची क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर दुधी भोपळ्यासाठी दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 5 ते 6 रुपयापर्यंत आपल्याला दुधी भोपळ्यासाठी दर पाहायला मिळते. तर आवक भरपूर झाल्यामुळे दुधी भोपळ्याचे दर जे आहे ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते. कोबीची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते आपल्याला 10 ते 12 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 7 रुपयापासून आपल्याला कोबीसाठी दर पाहायला मिळते. तर आवक आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला बरेच दिवसापासून 8 ते 10 रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पाहायला मिळतात. कारल्याची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 15 ते 20 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर क्वालिटी पाहू शकता. तर त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 रुपये किलोपासून आपल्याला कारल्यासाठी दर पाहायला मिळालेले क्वालिटी पाहू शकता. त्याचबरोबर आवकी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. गाजरची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला गाजरसाठी 20 ते 22 रुपये किलोपर्यंत आपल्याला दर पाहायला मिळते. तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 15 रुपये किलोपासून आपल्याला गाजरसाठी दर पाहायला मिळतात. आवक आपल्याला भरपूर आहे. त्याचबरोबर दर जे आहेत ते आपल्याला बरेच दिवसापासून गाजरसाठी स्थिर असलेले पाहायला मिळतात. वालगेवडीची क्वालिटी पाहू शकता. तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला वालगेवड्यासाठी कमीत कमी 25 ते 30 रुपयापर्यंत वालगेवड्याची क्वालिटी पाहू शकता. तर वालगेवड्यासाठी आपल्याला कमीत कमी 25 ते 30 रुपयापर्यंत